Good evening, everyone. This is Deepak here. Once again, I welcome all of you to the classes of spoken English. And today in this class, we are going to see some WH question based on simple future tense. Simple future tense वर आधारित आपण WH question पाहणार आहोत. ते म्हणजेच what, why, who यावर. त्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी स्ट्रक्चर लिहून दिलंय बघा. WH question plus will oblique want plus subject plus V1 plus object plus question mark हे आपलं स्ट्रक्चर आहे. तर बघा या ठिकाणी मी WH question लिहिलंय. WH question म्हणजे काय माहिती का? या ठिकाणी या तीन जे शब्द आहे कोणताही WH क्वेश्चन वर्ड असो तो तुम्ही या ठिकाणी पुट करायचा म्हणजे या ठिकाणी टाकायचा आणि ज्यावेळेस तुम्हाला पॉझिटिव्ह क्वेश्चन तयार करायचा असेल त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्ही विलचा यूज करायचा आणि ज्यावेळेस तुम्हाला निगेटिव्ह क्वेश्चन तयार करायचा असेल म्हणजे नकारात्मक क्वेश्चन तुम्हाला तयार करायचा असेल तर तुम्ही वॉन्टचा यूज करायचा. ओके डन. आता बघा या ठिकाणी सुरुवातीला आपण व्हॉट वर काही क्वेश्चन्स घेऊ. फर्स्ट क्वेश्चन बघा ज्यावेळेस आपल्याला असं म्हणायचं असतं एखादा तुमच्या गावातला एखादा विद्यार्थी तुमचा मित्र आहे किंवा कोणी एखादा विद्यार्थी तो नेमकाच 12वी पास झालाय तर आपल्याला त्याला असं म्हणायचं आहे की तू आता काय करशील. तुम्हाला असं म्हणायचंय त्याला की तू आता काय करशील तर तुम्ही याला इंग्लिश मध्ये कसं म्हणणार व्हॉट विल यू डू नाव. व्हॉट विल यू डू नाव तू आता काय करशील. एकदम सिंपल आहे. काय म्हणायचं इंग्लिश मध्ये व्हॉट विल यू डू नाव. बघा कसं म्हणायचं इंग्लिश मध्ये व्हॉट विल यू डू नाव. डू नाव तू आता काय करशील. याचा अर्थ काय तू आता काय करशील. व्हॉट विल यू डू नाव. बघा नेक्स्ट क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल आपल्याला असं म्हणायचं आहे आता की तू ग्रॅज्युएशन झाल्यानंतर काय करशील. आता हे पूर्ण वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये म्हणायचं आहे पुढच्या व्यक्तीला की तू ग्रॅज्युएशन झाल्यानंतर काय करशील तर इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं आहे व्हॉट विल यू डू आफ्टर ग्रॅज्युएशन. व्हॉट विल यू डू बघा कसं म्हणायचं व्हॉट विल यू डू. व्हॉट विल यू डू आफ्टर ग्रॅज्युएशन. आफ्टर ग्रॅज्युएशन. आफ्टर ग्रॅज्युएशन तू ग्रॅज्युएशन झाल्यानंतर काय करशील. व्हॉट विल यू डू आफ्टर ग्रॅज्युएशन. एकदम सिंपल आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला असं म्हणायचंय फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय तुमची एखादी मैत्रीण आहे आणि मला तुम्हाला म्हणायचंय की ती लग्न झाल्यानंतर काय करेल किंवा जॉब करेल किंवा घरचं काम करेल काय करेल असं विचारायचंय. सहज मला तुम्हाला विचारायचंय की ती लग्न झाल्यानंतर काय करेल. हे वाक्य मी तुम्हाला इंग्लिशमध्ये कसं विचारणार बघा कसं विचारायचं व्हॉट विल शी डू आफ्टर मॅरेज. काय म्हणायचं इंग्लिशमध्ये व्हॉट विल तुम्हाला जर विचारायचं असेल कोणाला तर व्हॉट विल शी डू आफ्टर मॅरेज. ती लग्न झाल्यानंतर काय करेल. व्हॉट विल शी डू आफ्टर मॅरेज. ओके नेक्स्ट क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचं आहे आता की तू काय विचारशील. तू काय विचारशील सांगता येत नाही बाबा तुझं तू काही पण विचारू शकतो. तू काय विचारशील तर आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार व्हॉट विल यू आस्क. तू काय विचारशील. एकदम सिंपल आहे. व्हॉट विल यू आस्क तू काय विचारशील किंवा तू त्याला काय विचारशील. आता आपल्याला असं म्हणायचंय व्हॉट विल यू आस्क हिम. तू त्याला काय विचारशील. एकदम सिंपल आहे. व्हॉट विल यू आस्क तू काय विचारशील. जर तुम्हाला नुसतं असं म्हणायचं असेल तू काय विचारशील तर एवढंच म्हणायचं व्हॉट विल यू आस्क. तू त्याला काय विचारशील. व्हॉट विल यू आस्क हिम. फक्त त्याच्या पुढे काय टाकायचं हिम टाकायचं बघा. व्हॉट विल यू आस्क हिम. तू त्याला काय विचारशील. याचा अर्थ काय तू त्याला काय विचारशील. अशा पद्धतीने क्वेश्चन्स तयार करायचे. काही क्वेश्चन्स आपण इकडे घेऊ. बघा काळजीपूर्वक लक्ष द्या आणि मी जसे क्वेश्चन्स म्हणतोय तसे माझ्या मागे तुम्ही सुद्धा क्वेश्चन्स म्हणा. कसं आहे तुमची सुद्धा प्रॅक्टिस झाली पाहिजे. नुसतं एक व्हिडिओ पाहून मजा नका घेऊ. तुम्हाला शिकायचंय. प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे बरं काय. मजा घेण्यासाठी तुम्ही आले का नाही. तुम्ही प्रॅक्टिस करा. तुम्हाला इंग्लिश बोलता येईल नक्कीच. आय एम शुअर मला खात्री आहे. बघा आपण इकडे काही क्वेश्चन्स घेऊ असून तर बघा नेक्स्ट क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय की तू काय म्हणशील. आपण म्हणत नाही का कधी कधी तुम्ही सुद्धा म्हणत असाल कोणा म्हणाला किंवा तू काय म्हणशील तर कसं म्हणणार व्हॉट विल यू से. तू काय म्हणशील. व्हॉट विल यू से. व्हॉट विल यू से. तू काय म्हणशील. याचा अर्थ काय तू काय म्हणशील. व्हॉट विल यू से.
आता फॉर एक्झाम्पल तुमचा एखादा मित्र आहे आणि त्याला बिझनेस करायचा आहे आणि एखादा दुसरा व्यक्ती आहे, तर मग त्याला तुम्हाला म्हणायचं आहे की तू त्याला बिझनेस विषयी काय विचारशील, त्या माणसाला जो बिझनेस करतोय ऑलरेडी, तर मग तू त्या माणसाला काय विचारशील बिझनेस विषयी, तू त्याला बिझनेस विषयी काय विचारशील, एवढं तुम्हाला म्हणायचं इंग्लिशमध्ये. काय म्हणायचं तुम्हाला, तू त्याला बिझनेस विषयी काय विचारशील. तर इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं बघा, एकदम सिंपल आहे. व्हॉट विल यू ask him about business. What will you ask him about business? तू त्याला बिझनेस विषयी काय विचारशील. बिझनेस म्हणजे काय, व्यवसाय. नेक्स्ट क्वेश्चन, फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचं आहे आता किंवा माझ्यासाठी चांगलं काय राहील, किंवा तुम्हाला म्हणायचंय माझ्यासाठी चांगलं काय राहील, तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये, व्हॉट विल बी बेटर फॉर मी. माझ्यासाठी चांगलं काय राहील, व्हॉट विल बी बेटर फॉर मी. याच ठिकाणी जर तुम्हाला असं म्हणायचं असतं किंवा तिच्यासाठी चांगलं काय राहील, तिच्यासाठी जॉब चांगला राहील का लग्न करणं सध्या चांगलं राहील, तिच्यासाठी काय चांगलं राहील, तर कसं म्हटलं असतं तुम्ही बघा, काय म्हणायचं, व्हॉट विल बी बेटर फॉर शी किंवा हर टाकता येईल. काय टाकता येईल आपल्याला, हर, किंवा तिच्यासाठी चांगलं काय राहील, व्हॉट विल बी बेटर फॉर हर. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय, मी काय बोलणार, एखादा विषय चालू आहे, गंभीर विषय चालू आहे मुलांचा, ते म्हणतात तू सांग बाबा याच्यावर काही विषय तू बोलतो काही, तू सांग का याच्याबद्दल काही सांगतो का, तर आपण त्याला म्हणणार मी काय बोलणार, व तुमचा विषय तुम्ही बघा, मी काय बोलणार. तर हेच वाक्य आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार, व्हॉट विल आय स्पीक. मी काय बोलणार, व्हॉट विल आय स्पीक. बघा कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये, व्हॉट विल आय स्पीक. मी काय बोलणार, व्हॉट विल आय स्पीक. अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन्स तयार करायचे. समजलं तुम्हाला. आता आपण माहिती का वाय वर काही एक्झाम्पल्स या ठिकाणी घेऊ. बघा याच क्वेश्चन्सला तुम्हाला निगेटिव्ह जर करायचं असेल तर तुम्ही काय करायचं, विलच्या जागेवर काय टाकायचं, वॉन्ट टाकायचं. फॉर एक्झाम्पल, व्हॉट विल यू डू नाव. तू आता काय करशील, तू आता काय करणार नाहीस, असं जर तुम्हाला म्हणायचं असेल, तू आता काय करणार नाहीस, तर काय म्हणणार तुम्ही, व्हॉट वॉन्ट यू डू नाव. तू आता काय करणार नाहीस. सिंपल आहे. बघा आता वाय वर आपण काही क्वेश्चन्स बघू. तुम्ही प्रॅक्टिस करताय ना, माझ्या मागे म्हणताय की नाही, म्हणत चला, तेव्हा तुम्हाला इंग्लिश बोलता येईल. बघा वाय, फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी, फॉर एक्झाम्पल आता मला असं म्हणायचंय की बा तू इथे काय येणार नाहीस. वाय म्हणजे काय, वायचा अर्थ होतो का. आपल्याला असं म्हणायचंय तू इथे काय येणार नाहीस, तर आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार, वाय वॉन्ट. आता या ठिकाणी आपण कशाचा यूज करणार, वॉन्टचा. तू इथे काय येणार नाहीस, वाय वॉन्ट यू कम हिअर. तू इथे काय येणार नाहीस, वाय वॉन्ट यू कम हिअर. बघा वाय वॉन्ट यू कम हिअर. याचा अर्थ काय, तू इथे काय येणार नाहीस, वाय वॉन्ट यू कम हिअर. तू माझ्याशी का बोलणार नाहीस रे बाबा. आपल्याला कधी कधी म्हणतो ना आपण, तू माझ्याशी का बोलणार नाहीस, तर हे वाक्य आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार, तू माझ्याशी का बोलणार नाहीस, वाय वॉन्ट यू टॉक टू मी. 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 तू माझ्याशी का बोलणार नाहीस, तू तिथे का जाणार नाहीस. मला असं म्हणायचंय, तू तिथे का जाणार नाहीस, किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्तीला म्हणायचंय तू तिथे का जाणार नाहीस. मी सांगितलंय ना तुला तिथे जायचं, अशी कहाणी तयार होते समोर. मी सांगितलंय तुला तिथे जायचं, महत्वाचं काम आहे, तू तिथे जा. तू तिथे का जाणार नाहीस. तर इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं, वाय, तू तिथे काय जाणार नाहीस, वाय वॉन्ट यू गो देअर. वाय वॉन्ट यू गो देअर. वाय वॉन्ट यू गो देअर. तू तिथे का जाणार नाहीस. अशा पद्धतीने क्वेश्चन्स तयार करायचे. बघा आता या ठिकाणी मी काय करतो, इकडचे क्वेश्चन्स पुसतो, तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. ओके डन. बघा याला इकडे पुसतो मी. आपल्याला काही इकडे एक्झाम्पल्स घ्यायचे. अरे सिंपल एक्झाम्पल्स आहेत खूप आहे, तुम्हाला फक्त थोडीशी प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला सुद्धा हे क्वेश्चन्स दुसऱ्यांना विचारता येतील. नक्कीच मला खात्री यार.
पण तुम्हाला विश्वास ठेवा लागेल. विश्वास खूप महत्वाचा भाग असतो. कोणतीही गोष्ट जर आपल्याला शिकायची असेल ना तर पुढच्या व्यक्तीवर आपला विश्वास पाहिजे. जर विश्वास असेल ना तर आपण शिकणार. माझ्याकडून काय तुम्ही या जगामध्ये कोणाकडून शिकू शकता जर तुम्हाला शिकायचं असेल आणि त्या व्यक्तीवर तुमचा विश्वास असेल तर. विश्वासावर डिपेंड आहे सर्व काही. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय मी तुला का परेशान करीन, मी तुला का परेशान करीन. तर मी कसं म्हणणार इंग्लिशमध्ये व्हाय विल आय डिस्टर्ब यू, व्हाय विल आय डिस्टर्ब यू. मी तुला का परेशान करीन, व्हाय विल आय डिस्टर्ब यू, व्हाय विल आय डिस्टर्ब यू, डिस्टर्ब यू, व्हाय विल आय डिस्टर्ब यू. मी तुला का परेशान करीन, व्हाय विल आय डिस्टर्ब यू. नेक्स्ट क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल ती राहुलशी लग्न का करेल, ती राहुलशी लग्न का करेल. तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये व्हाय विल शी मॅरी राहुल, व्हाय विल शी मॅरी राहुल. ती राहुलशी लग्न का करेल. व्हाय विल शी मॅरी, व्हाय विल शी मॅरी राहुल. ती राहुलशी लग्न का करेल. ती राहुलशी लग्न का करेल. व्हाय विल शी मॅरी राहुल. बघा नेक्स्ट एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय की मी तुझी मदत का करू, मी तुझी मदत का करेल, मी तुझी मदत का करेल. तर कसं म्हणणार मी इंग्लिशमध्ये व्हाय विल आय हेल्प यू, व्हाय विल आय हेल्प यू. मी तुझी मदत का करेल. व्हाय विल आय हेल्प यू, व्हाय विल आय हेल्प यू. मी तुझी मदत का करेन. व्हाय विल आय हेल्प यू. माझे कोण लागतो बाबा तू, माझा कोण लागतो तू, मी तुझी मदत करेन. तर व्हाय विल आय हेल्प यू. मी तुझी मदत का करेन. याचा अर्थ काय, मी तुझी मदत का करेन. व्हाय विल आय हेल्प यू. बघा नेक्स्ट क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचं मी तुझा तिरस्कार का करेन, मी तुझा तिरस्कार का करेन. तर मी कसं म्हणणार इंग्लिशमध्ये व्हाय विल आय हेट यू, व्हाय विल आय हेट यू. मी तुझा तिरस्कार का करेन. व्हाय विल आय हेट यू, व्हाय विल आय हेट यू, व्हाय विल आय हेट यू. मी तुझा तिरस्कार का करेन. तू का हसशील, तू का हसशील. मला असं म्हणायचं तू का हसशील, मी असं काय केलं तू का हसशील, तू का हसशील. हसशील म्हणजे हसणं. तू का हसशील. तर आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार व्हाय विल यू लाफ, व्हाय विल यू लाफ. तू का हसशील, व्हाय विल यू लाफ, व्हाय विल यू लाफ, व्हाय विल यू लाफ. तू का हसशील. अशा पद्धतीने तुम्हाला व्हायवर एक क्वेश्चन्स तयार करायचे. हे क्वेश्चन्स कशाचे व्हायवर आहे. नाहीतर तुम्ही म्हणसाल व्हॉटवर. व्हॉट आपण अगोदर क्वेश्चन्स घेतले. हे व्हॉटवरचे नाही, कशावरचे व्हायवरचे. फॉर एक्झाम्पल मी तुला का भेटणार नाही, मी तुला का भेटणार नाहीस असं मला म्हणायचंय. मी तुला का भेटणार नाही. तर आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार व्हाय वॉन्ट आय मीट यू, व्हाय वॉन्ट आय मीट यू. पुन्हा ती माझा तिरस्कार का करणार नाही, ती माझा तिरस्कार का करणार नाही. मी तिचा कोण आहे, ती माझा तिरस्कार का करणार नाही. तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये ती माझा तिरस्कार का करणार नाही. व्हाय वॉन्ट शी हेट मी, ती माझा तिरस्कार का करणार नाही. जर मी तुला उलट सुलट काही बोललो तर ती माझा तिरस्कार करेल नक्कीच 101%. ती माझा तिरस्कार का करणार नाही. तर आपण कसं म्हणणार इंग्लिशमध्ये व्हाय वॉन्ट शी हेट मी, ती माझा तिरस्कार का करणार नाही. अशा पद्धतीने क्वेश्चन्स तयार करायचे. आता आपण माहितीये का हू वर काही क्वेश्चन्स या ठिकाणी पाहू. याला आम्ही पुसून घेतो इकडचं पूर्ण. तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. ओके डन. सिंपल फ्युचर टेन्स वरचे सर्व क्वेश्चन्स. हे कोणते क्वेश्चन आहे सर्व सिंपल फ्युचर टेन्स. भविष्यकाळातील क्वेश्चन आहे सर्व. भविष्यावर क्वेश्चन आहे सर्व काही. ना प्रेझेंट ना पास्ट, फ्युचर मधले क्वेश्चन आहेत सर्व. अशाच पद्धतीने क्वेश्चन मी प्रेझेंट मध्ये पण घेतले आहेत, बरोबर आहे, पास्ट मध्ये पण घेतलेले आहे. आता हे फ्युचर चालू आहे आपलं. सिंपल फ्युचर टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आपलं झालंय, सिंपल प्रेझेंट टेन्स आपलं झालंय, आपलं झालंय सिंपल फ्युचर टेन्स. आता आपण व्हाय वर काही क्वेश्चन्स या ठिकाणी बघू. तर बघा व्हाय ने हू, व्हाय वर झाले आपले क्वेश्चन. आता हू वर बघू आपण क्वेश्चन. हूचा अर्थ काय तुम्हाला माहिती आहे का. हू म्हणजे कोण, बरोबर आहे. हूचा अर्थ काय होतो, हू म्हणजे कोण.
तर फॉर एक्झाम्पल आता मला असं म्हणायचं आहे उद्या कोण येईल, किंवा आपण म्हणत नाही का कधी कधी तुम्हाला कोणाला म्हणायचं असेल किंवा उद्या कोण येईल, तर आपण कसं म्हणतो त्या ठिकाणी हु विल कम टुमारो, हु विल कम टुमारो, हु विल कम टुमारो, उद्या कोण येईल, हु विल कम टुमारो. बघा कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये, हु विल कम, हु विल कम टुमारो, टुमारो, उद्या कोण येईल, हु विल कम टुमारो, अशा पद्धतीने उद्या कोण येईल, हु विल कम टुमारो. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचं कोण जाईल, फक्त एवढंच म्हणायचं आपल्याला, किंवा तुम्हाला म्हणायचं कोण जाईल. एखादा ग्रुप असेल मुलांचा आणि काही झालं सांगितलं आपण तिकडे जा, हे करू नये ते करू नये, काहीतरी काम असेल, काहीतरी असेल, तुम्हाला म्हणायचं आहे मग ती कोण जाईल, कोण जाईल, कोण जाईल एवढंच म्हणायचं आहे, कोण जाईल तिकडे, कोण जाईल, हु विल गो देअर असं म्हणू शकतो, तेथे कोण जाईल. पण आपलं हु विल गो देअर, तेथे कोण जाईल, हु विल गो देअर, हु विल गो देअर, गो देअर, हु विल गो देअर, तेथे कोण जाईल. फक्त तुम्हाला असं जर म्हणायचं असतं तर कोण जाईल, तर काय म्हटलं असतं तुम्ही, हु विल गो, कोण जाईल, तेथे कोण जाईल, हु विल गो देअर. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचं स्टेजवर प्रथम कोण जाईल. एखादं स्टेज आहे, तुमच्या शाळेमध्ये एखादा इव्हेंट म्हणजे काय कार्यक्रम, तुमच्या शाळेमध्ये कार्यक्रम आहे, तर स्टेजवर प्रथम कोण जाईल असं तुम्हाला म्हणायचं आहे. स्टेजवर प्रथम कोण जाईल, तर इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं, इंग्लिशमध्ये हु विल गो फर्स्ट, किंवा तुम्ही असं म्हणू शकता हु विल गो फर्स्ट ऑन द स्टेज. किंवा बघा हु विल फर्स्ट गो ऑन द स्टेज, गो ऑन द स्टेज, हु विल फर्स्ट गो ऑन द स्टेज, स्टेजवर प्रथम कोण जाईल, याचा अर्थ काय, स्टेजवर प्रथम कोण जाईल, हु विल फर्स्ट गो ऑन द स्टेज. नेक्स्ट एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल कोण बोलेल, मला असं म्हणायचं कोण बोलेल, कोणाची एवढी हिंमत आहे मला बोलायला, कोण बोलेल, असं मला नाही म्हणायचंय, एक एक्झाम्पल देते. जर तुम्हाला कोणालाही म्हणायचं असेल किंवा स्वतःला म्हणायचं असेल, की एखाद्या व्यक्तीला म्हणायचं असेल की कोण बोलेल, मला कोण बोलेल, हु विल स्पीक मी, मला कोण बोलेल, हु विल स्पीक मी. किंवा तुम्हाला फक्त असं म्हणायचं असेल कोण बोलेल, तर हु विल स्पीक, मला कोण बोलेल, हु विल स्पीक मी, मला कोण बोलेल, हु विल स्पीक मी, मला कोण बोलेल, याचा अर्थ काय, मला कोण बोलेल, हु विल स्पीक मी. आता मला असं म्हणायचंय फॉर एक्झाम्पल की माझ्या विरोधात कोण बोलेल. आपण म्हणत नाही का कधी कधी एखादे काही अडचण आली असेल, काही प्रॉब्लेम झाला असेल, तर आपण म्हणतो माझ्या विरोधात कोण बोलेल, हु विल स्पीक अगेन्स्ट मी, हु विल स्पीक अगेन्स्ट मी, माझ्या विरोधात कोण बोलेल, हु विल स्पीक अगेन्स्ट मी, माझ्या विरोधात कोण बोलेल, याचा अर्थ काय, माझ्या विरोधात कोण बोलेल. आता मला म्हणायचंय तुझी मदत कोण करेल, हु विल हेल्प यू, तुझी मदत कोण करेल, हु विल हेल्प यू. तुम्हाला एखाद्या व्यक्तीला म्हणायचं असेल तुझी मदत कोण करेल, तू काय कामाचंच काय, तुझी मदत कोण करेल, हु विल हेल्प यू, हु विल हेल्प यू, तुझी मदत कोण करेल, हु विल हेल्प यू. नेक्स्ट एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय तुला पैसे कोण देईल, हु विल गिव्ह यू मनी, तुला पैसे कोण देईल, हु विल गिव्ह यू मनी, तुला पैसे कोण देईल, हु विल गिव्ह यू मनी. नेक्स्ट एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचं तुझ्याशी लग्न कोण करेल, तू नोकरीला नाहीये, काही नाहीये, तुझ्याशी लग्न कोण करेल, हु विल मॅरी यू, तुझ्याशी लग्न कोण करेल, हु विल मॅरी यू, तुझ्याशी लग्न कोण करेल, हु विल मॅरी यू. नेक्स्ट एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचं मला कोण फसवेल, मला माहित आहे भाऊ मला कोणी फसवू शकत नाही, पण एक एक्झाम्पल देतोय, मला कोण फसवेल, हु विल चीट मी, मला कोण फसवेल, हु विल चीट मी, मला कोण फसवेल. फॉर एक्झाम्पल एखादा ग्रुप आहे आणि त्याच्या बाजूला एखादा व्यक्ती उभा आहे, आणि शाळेच्या बाहेर एखादा ग्रुप उभा आहे विद्यार्थ्यांचा आणि त्याच्या बाजूला एक माणूस उभा आहे. तर मग तो माणूस समोरच्या व्यक्तीला म्हणतो की यामधलं कोण सक्सेसफुल होईल, तर तो माणूस त्या पुढच्या व्यक्तीला इंग्लिशमध्ये कसं वाक्य म्हणेल, कोण सक्सेसफुल होईल, हु विल बिकम सक्सेसफुल, कोण सक्सेसफुल होईल.
या ठिकाणी जागा हू विल बिकम सक्सेसफुल, कोण सक्सेसफुल होईल. पुन्हा तिला कोण फसवेल, तर कसं म्हणेल हू विल चीट हर, तिला कोण फसवेल. अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन्स हे तयार करायचे. एकदम सिंपल आहे. हे सर्व तुम्हाला लिहून घ्यायचे आणि तुम्हाला काय करायचंय माहितीये का, लिहून घेतल्यानंतर ते रजिस्टर समोर ठेवायचंय आणि त्याची प्रॅक्टिस करायची. प्रत्येक सेंटेन्सला 10 ते 15 वेळेस म्हणायचंय आणि काही सेंटेन्स तुमच्या स्वतःच्या मनाने क्रिएट करायचे. त्यानंतर काय करायचंय माहितीये तुम्हाला, ते झाल्यानंतर स्वतः असं माझ्यासारखं असं समोर उभं राहायचं, कॅमेऱ्याच्या समोर उभं राहायचं आणि स्वतः सेंटेन्स म्हणून पाहिजे. आपल्याला बोलता येतात का, आपल्याला आठवतात का, सेंटेन्सेस बोलून पाहायचं. म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला बोलता येईल. असं काही नाही की कोणी तुम्हाला सोबत पाहिजे इंग्लिश बोलण्यासाठी, नाही. कॅमेरा समोर राहायचा, बोलायचं आणि स्पीकिंग करायची इंग्लिशमध्ये. एक क्वेश्चन्स असे बोलून पाहिजे. असे क्वेश्चन्स तुम्ही बोलले ना, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल पण वाढेल आणि तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलता पण येईल नक्कीच. बाकी व्हिडिओ पाहत राहा, शिकत राहा. निश्चितच तुम्ही स्पोकन इंग्लिश शिकणार आहात. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट क्लास. बाय, टेक केअर, काळजी घ्या.